मोठी बातमी आहे राज्यातील हवामानासंदर्भातली। राज्यातील काही भागात पावसाचा जोर ओसरलेला दिसून येतोय, तर काही भागात अजूनही वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तसंच अनेक भागात स्वच्छ सूर्यप्रकाश बघायला मिळतोय। कमाल तापमानात देखील वाढ बघायला मिळते। 11 सप्टेंबर रोजी राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे। 16 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। पाहुयात 11 सप्टेंबर रोजी राज्यात तापमान आणि हवामानाची स्थिती कशी असेल। पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून पावसाचे आणि धरणांचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि हीच बातमी जर तुम्ही आता फेसबुक किंवा इंस्टाग्राम वरती पाहत असाल तर आपल्या हक्काच्या HPN मराठी न्यूज चॅनलला नक्की फॉलो करा। कोकण आणि मुंबई परिसरात पावसाचा जोर ओसरलेला दिसून येत आहे। पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मुंबईतील कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे। पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तर सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। या 3 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। घाटमाथा परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पुण्यातील कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तर परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। या 4 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। छत्रपती संभाजीनगरमधील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे। उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। नाशिकमधील कमाल तापमान 27 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे। विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा या 3 जिल्ह्यात कुठलीही पावसाची शक्यता नाहीये। तर भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। तसंच चंद्रपूर आणि गडचिरोली या 2 जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे। विदर्भातील काही जिल्ह्यात तापमानात देखील वाढ झालेली दिसून येते। नागपूरमधील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे। 11 सप्टेंबर रोजी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। एकूण 16 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। तर काही जिल्ह्यातील तापमानात वाढ होताना दिसून येते, त्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे। नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे।